मंत्रीच नाही सभागृहात, कशासाठी बोलायचं? नियोजन विभागावर चर्चा सुरू आहे, पुरवणी मागण्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही बोलतोय पोटतिडकीने, प्रश्न मानतोय महाराष्ट्रातले, ऐकतोय कोण? लोकशाहीचा गळा कसा घोटतात त्याचं उदाहरण आहे. कशासाठी विरोधी पक्षाने बोलायचं? कशासाठी सदस्यांनी बोलायचं? कोण गॅलरीत आहे, कोण नेऊन घेत आहे, कोण अर्थदृश्य गॅलरीमध्ये नोंद घेत आहे? का आमचा वेळ जात नाही म्हणून आम्ही विधानसभेमध्ये येतो? म्हणजे असं जर सभागृह चालणार असेल तर मी बसतो. कुठे आहेत मंत्री? त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या आमदारांना निवडून दिलं, हे काय जनतेची चूक आहे का? मी नियोजन विभागावरती बोलतोय, पुरवणी मागण्यावरती बोलतोय. नियोजन विभागाचा एक मंत्री या सभागृहात कोणच नाही आहेत, फक्त माननीय भुजबळ साहेब अन्न आणि नागरी पुरवठाबद्दल इथे बसलेत. काय सिरियसनेस आहे सरकारला? कशासाठी विरोधी पक्षाने बोलायचं? कशासाठी सदस्यांनी बोलायचं? कोण गॅलरीत आहे, कोण नेऊन घेत आहे, कोण अर्थदृश्य गॅलरीमध्ये लोन घेत आहे? का आमचा वेळ जात नाही म्हणून आम्ही विधानसभेमध्ये येतो? करोडो रुपये आपण सरकार खर्च करतं, या ठिकाणी आम्ही चर्चा करतो, आमच्या मतदारसंघातले पोटतिडकीने महाराष्ट्रातले प्रश्न मांडतो. म्हणजे असं जर सभागृह चालणार असेल तर मी बसतो. कुठे आहेत मंत्री? कोण नियोजन विभागाचा मंत्री आहे? कोण नियोजन विभागाचा मंत्री आहे? 3 आज विभाग आहेत ना शालेय. आज काय वेळ आहेत? नियोजन आहे, अन्न नागरी पुरवठा आहे आणि सार्वजनिक आरोग्य आहेत. कुठे आहेत मंत्री? अध्यक्ष महोदय बोलवा त्यांना. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना बोलवा. विधान परिषद खाली बोलवा. विधानसभा महत्वाची आहे. अध्यक्ष महोदय, विधानसभा ही महत्वाची आहे. विधान परिषदेमध्ये असतील, मुख्यमंत्री देतील, उपमुख्यमंत्री आहेत. आज नियोजन विभागावर चर्चा सुरू आहे, पुरवणी मागण्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही बोलतोय पोटतिडकीने, प्रश्न मानतोय महाराष्ट्रातले, ऐकतोय कोण? बोलवा. मी बसतो खाली, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. अध्यक्ष महोदय, मला माफ करा. आपलं चालू ठेवा, ते लिहून घेतील. आम्ही बोललो ना पाठवलं. लोकशाहीचा गळा कसा घोटतात त्याचं उदाहरण आहे. नोंद घेतील. आपलं सुरू ठेवा. प्रभू साहेब, तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल तर मी बसतो. मंत्रीच नाही सभागृहात, कशासाठी बोलायचं? मी भुजबळ साहेबांबद्दल नाही बोलत आहे. सुरू ठेवा. नियोजन विभागामध्ये काल बोललो अध्यक्ष महोदय, मी काय आरोप करत नाहीये. मी एवढं बोललो की रोजगार हमी योजना जी आहे त्याच्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 100 दिवसापेक्षा अधिक दिवसा मंजुरी प्रदान करण्यासाठी 80 कोटी तरतूद आहे. आज आपण माहिती आहे की केंद्र सरकारने व्ही रामजी ही नवीन योजना आणली, रोजगार हमी योजना, आणि त्यानुसार काही त्यांनी निकष लावले. आज काय परिस्थिती आहे रोजगार हमीची? अध्यक्ष महोदय, ज्या ग्रामीण भागामध्ये 58 लाख कामगार रोजगारांची नोंद आहे त्यांना 100 दिवस काम देणं क्रमप्राप्त आहे. 3 महिने आपण हे काम देतो. आज केंद्र सरकारने सांगितलं की पहिल्यांदा की एका गावामध्ये 20 वर्क ऑर्डर दिल्या तर ही कामं होतात. कोणती कोणती कामं आहेत? त्याच्यामध्ये फलोत्पादन आहे, विहीर आहे, पाणंद रस्ते आहे आणि गुरांचे गोटे आहेत. काय परिस्थिती आहे भुजबळ साहेब आज? भुजबळ साहेब, आपण सिनियर नेते आहात, आम्हाला मार्गदर्शन करा की 20 योजनांची साठी पूर्वी वर्क ऑर्डर दिली जात होती, आता ती 10 वरती आणली. 10 वर्क ऑर्डर्स द्यायच्या. कशाला? पाणंद रस्ते, गोटे आणि काय फलोत्पादन. आता ह्या 4 लोकांना 10 वर्क ऑर्डर असतील तर गावामध्ये कामं कशी होणार? आणि काल तर केंद्र सरकारने एक सर्क्युलर काढलं. आता मी खोटं बोलत असेल तर माहिती घ्या, मी काय आरोप करत नाही, मला आरोप करण्याची माझी प्रवृत्ती नाही. पण कुठेतरी मंत्री महोदयांना सांगितलं की सर्वसामान्य रोजगाराला तिथं रोजगार मिळेल म्हणून मी पोटतिडकीने बोलतोय. काल केंद्र सरकारने सर्क्युलर काढलंय की ही योजना बंद करा. म्हणजे पूर्वी जी 10 वर्क ऑर्डर होत्या त्या पण बंद करा, आता काय देऊच नका. आता मला सांगा भुजबळ साहेब की हा महिना कोणता आहे? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. काय? मार्च, एप्रिल, मे 3 महिने तर रोजगार हमी चालते. 3 महिने तर या कामगारांना आपण काम द्यायला लागतं. आता बंद केल्यामुळे काम कसं देणार? म्हणजे ते रोजगार जे आहेत, बेरोजगार जे आहेत किंवा रोजगार हमीतले कामगार जे आहेत ते उपाशी राहतील ना. आणि म्हणून या पुरवणी मागण्यावरती नियोजन विभागाचे मंत्री असते तर त्यांनी उत्तर दिलं असतं नेमकं काय करणार आहेत ते. आणि आपण लिहून घ्या आणि त्यांना सांगा की पुरवणी मागण्याचं जेव्हा उत्तर द्या तेव्हा खऱ्या अर्थाने व्ही रामजी योजनेबद्दल नेमकं आपलं काय म्हणणं आहे. काल तारांकित प्रश्न 1-2 तास चालला आहे सभागृहात. सगळ्या सदस्यांनी सांगितलं केंद्राचे पैसे नसतील तर राज्याने पैसे द्यावेत, परंतु त्या रोजगारांना 58 लाख रोजगार जे कामगार आहेत जे रोजगार हमीमध्ये त्या मजुरांना आपण त्या ठिकाणी जिवंत ठेवा. हे काम सरकार करणार आहे का? आणि म्हणून 58 लाख बेरोजगार आणि रोजगार हमीतले कामगार आज ज्यांची उपासमारी होईल त्यासाठी मी पोटतिडकीने बोलतोय आणि म्हणून मला मंत्री पाहिजे होते.
माझं भाषण मंत्री महोदयांनी ऐकावं अशी माझी बिलकुल इच्छा नाही आहे. आणि म्हणून आपण जरा त्या मंत्री महोदयांना सांगा आणि जेव्हा उत्तर देतील आज त्याच्यावरती या सगळ्या मुद्द्यावरती बोलायला सांगा. नियोजन विभागामध्ये साहेब अजून एक महत्त्वाचा विषय असा आहे की आम्हाला आमदारांना निधी दिला जातो. भुजबळ साहेब, नियोजन आपण सिनियर मंत्री आहात, तुमच्याकडनं बघत बघत आम्ही शिकलो. या सभागृहामध्ये तुम्ही बोलता त्यामुळे आम्ही बोलायला लागलो आणि त्यामुळे सरकारवरती अंकुश कसा ठेवा ते आपल्याकडनं शिकता शिकता आता विरोधी पक्षात राहून मी बोलतोय. आणि तुम्ही असल्यामुळे जास्त बोलण्याचं मला या ठिकाणी वाटतं की नियोजन विभागामध्ये निधीचं वाटप होतं. आता हे निधीचं वाटप होताना पूर्वी कसं होतं की विरोधी पक्षाच्या आमदारांना सत्ता पक्षाच्या आमदाराच्या काही रेशो कमी पण निधी दिला जायचा. आज परिस्थिती काय आमच्या आमदारांची की आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्हाला स्पष्ट सत्ता पक्षाला जर 10 रुपये दिले तर आम्हाला 1 रुपयाच मिळतो. आता मला सांगा की सत्ता पक्षाच्या आमदाराला तिकडे 10 रुपये आणि आम्हाला 1 रुपया, हे त्याला अनियमितता जी आहे ना ती सुधारण्यासाठी कधीतरी हे सरकार आता चांगल्या पद्धतीने कधी कधी विचार स्वतःचे बदलणार आहेत की नाही. आपण सगळ्यात नंबर 1 आहात, गुंतवणुकीमध्ये नंबर 1 आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक योजना राबवण्यामध्ये आपला नंबर 1 आहे. आपण बाकी सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र आता 1 नंबरला नेतोय. आणि किमान या निधीचं वाटप जे आहे ते समान करण्यासाठी आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना समान दर्जा देण्यासाठी अशा पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी क्रमांक 1 वर कधी येणार हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून आमच्या विरोधी पक्षाच्या आमदारांना ज्या सेवा सुविधा देताना जे काय आमचं तिकडे असणारं लोकप्रतिनिधी नुकसान होतं त्यासाठी या सरकारने काहीतरी डोळे उघडून हा निधी द्यावा. शेवटी असं आहे की त्या मतदारसंघातली जनता ही आपलीच आहे, आपल्याच राज्यात राहते, आम्हाला त्यांनी निवडून दिलं, आम्ही विरोधी पक्षात आहोत. पण तिकडे असणारा जो जनतेतला जो सर्वसामान्य नागरिक आहे तो सरकारला कर भरतो, महापालिकेला कर भरतो, केंद्र सरकारला इन्कम टॅक्स देतो. हे सगळं असताना त्याला मात्र कमी पैसे देता का की त्यांनी विरोधी पक्षाचा आमदार निवडून आणला म्हणून. आता हा लोकशाहीचा गळाघोट नाही आहे? सांगा मला साहेब, अध्यक्ष महोदय, हा लोकशाहीचा गळाघोट नाही आहे का? आणि म्हणून माझी विनंती एवढीच आहे सरकारला की आम्हाला निधी देखील विरोधी पक्षाच्या आमदारांना देखील सत्ता पक्ष एवढा नाही पण त्याच्या काहीतरी बरोबर जाऊन हा निधी आपल्याला विकास कामासाठी दिला तर या भागातल्या जनतेचं देखील आपण काम करू शकाल. शेवटी जनतेने काय घोडं मारलंय त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या आमदाराला निवडून दिलं हे काय जनतेची चूक आहे का? त्याने लोकशाहीप्रमाणे मतदान केलं, लोकशाहीत त्यांना अधिकार होता, त्यांना वाटलं म्हणून त्यांना निवडून दिलं. पण त्यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना निवडून दिलं म्हणून त्यांना निधी द्यायचा नाही आणि त्यांच्या सगळ्या भागातल्या विकास योजना बंद करायच्या हे योग्य नाही. आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की सरकारने याबाबत समान अशा पद्धतीच्या निधीचं वाटप करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी निर्णय घ्यावा असं मला वाटतं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.